नागपूरच्या लकडगंज परिसरात महिला व्यापाऱ्याकडून खंडणी वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 3 वर्षापूर्वी नीलम नावाच्या महिला व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाकरिता 50 लाख रुपये उधार घेतले होते। व्यवसायात मंदी आल्यामुळे संपूर्ण रक्कम वेळेवर परत करता आली नाही। मात्र त्यापैकी सुमारे 45 लाख रुपये त्यांनी परत केल्याचे सांगितले जात आहे। उर्वरित रकमेचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे। या वादाची माहिती असलेल्या एका मध्यस्थाने याचा फायदा घेत छापरूनगर येथील कुख्यात गुंड दिलीप कोसरूकर याला खंडणी वसुलीसाठी सुपारी दिल्याचा आरोप आहे। शनिवारी दुपारी आरोपी अक्षय चांभारे हा महिला व्यापाऱ्याच्या घरी पोहोचला आणि फोनवरून कोसरूकरशी तिची बोलणी करून दिली। यामुळे कोसरूकरने शिवीगाळ करत 2 दिवसांच्या आत व्याजासह 65 लाख रुपये देण्याची धमकी दिली आहे। या घटनेने घाबरलेल्या महिला व्यापाऱ्यांनी मंगळवारी लाकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे। पोलीस ठाणे लकडगंज येथे एक फिर्यादी नीलम साखरकर या महिला आल्या होत्या। त्यांनी त्यांच्या कंप्लेंटमध्ये सांगितलं की एक त्यांचा अक्षय चांभारे या व्यक्तीसोबत पैशाचा व्यवहार चालू होता। त्यासंबंधी कोर्टात केसही सुरू आहे। पण त्यांना 2 दिवसाआधी एक दिलीप कोसरूकर या व्यक्तीने त्यांना पैशाची मागणी केली व पैसे दिले नाही तर जीवे मारून टाकेल अशी तिला धमकी दिली। त्या प्रकरणाची गंभीरता आम्ही लक्षात घेऊन माननीय डीसीपी सर राहुल मदने सर, एसीपी शिवप्रसाद पारवे सर व सिनियर पी अरुण क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याचा तपास सुरू केलेला आहे। दिलीप कोसरूकर याचा पूर्वीचे रेकॉर्ड्स आहे, आम्ही त्याचा तपास सुरू केलेला आहे। आणि अक्षय चांभारे या व्यक्तीने त्यांची मदत घेऊन या महिलेला चांभारे या व्यक्तीने दिलीप कोसरूकर या व्यक्तीची मदत घेऊन महिलेला धमकवण्यासाठी फोन करायला लावलेला होता। तर 50 लाखाचा व्यवहार चालू होता। 3 वर्ष आधीची ही गोष्ट आहे। कोर्टात त्याची केसही सुरू आहे आणि त्या व्यक्तीने दिलीप कोसरूकर याने त्यांच्याकडनं 65 लाख रुपयाची मागणी केलेली होती। आता या संबंधीचा पुढील तपास सुरू आहे।